नवा पाठ बघूया, मानवी व्यवसाय. आपल्याला पहिला आणि दुसरा पॅरेग्राफ महत्त्वाचा नाही, पण स्टेट बोर्डमध्ये दिला आहे म्हणून आपण वाचून घेऊ. आणि ही माहिती, समोरची माहिती समजून घेण्यासाठी कामी पडणार आहे आपल्याला. चला तर मग सुरुवात करूया. मानव आपल्या विविध गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतो, हे आपल्याला माहीत आहे. आपल्या वर्गातील मुलांचे पालक कोणकोणती कामे करतात याची यादी आपण करूया. सुमनचे बाबा शेती करतात, तर प्रज्ञाची आई पापड कुरड्या बनवते. सुरेशच्या बाबांचे किराणा मालाचे दुकान आहे. किरणची आई बँकेत कामाला आहे. या विविध कामात काय फरक आहे? शेती करताना जमिनीची मशागत करणे, हवे असलेले बी पेरणे, खतपाणी घालणे या गोष्टी शेतकरी करतो. बी रुजणे, रोप वाढणे हे सर्व निसर्गातच होत असते. जमिनीच्या सुपीकतेनुसार शेतकरी वेगवेगळे उत्पादन मिळवते. या ठिकाणी बघा, जमिनीच्या सुपीकतेनुसार शेतकरी वेगवेगळ्या उत्पादन मिळवते. पापड कुरड्या बनवताना मात्र शेतातून मिळालेल्या उडीद गहू या धान्यावर प्रक्रिया करून आपण एक नवीन जास्त उपयोगी पदार्थ बनवतो. किराणा मालाच्या दुकानात कुठलेही उत्पादन होत नाही, मात्र पापड कुरड्यासारख्या पदार्थाची विक्री होते. शेती, पापड उद्योग, किराणा मालाची खरेदी विक्री यासारख्या व्यवसायांना लागणाऱ्या या या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशाची व्यवस्था बँकेत होते. वर सांगितलेल्या व्यवसायातले फरक तुमच्या लक्षात आले असतील. या फरकाच्या आधारे मानवी व्यवसायाचे वर्गीकरण केले जाते. त्यांची सविस्तर माहिती आता आपण घेऊया. प्राथमिक व्यवसाय. काही व्यवसाय थेट निसर्गाशी संबंधित असतात. निसर्गात असणाऱ्या गोष्टी माणूस गोळा करतो व वापरतो. अशा प्रकारच्या व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या. निसर्गाशी संबंधित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. समोर बघूया. उदाहरणार्थ वनोत्पादन, मासेमारी, शेती, पशुपालन, खाणकाम, वनातील वस्तू गोळा करणे इत्यादी. प्राथमिक व्यवसायांची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहे. हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतात. यात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागते. नैसर्गिक साधन संपत्तीच्या उपलब्धतेनुसार निरनिराळ्या भागात वेगवेगळ्या प्राथमिक व्यवसाय चालतात. या व्यवसायात श्रमाच्या मानाने मोबदला कमी मिळतो. द्वितीय व्यवसाय बघूया. प्राथमिक व्यवसायातून आपण विविध वस्तू मिळवतो. त्या वस्तूचा कच्चा माल म्हणून वापर करून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यातून नव्या व अधिक उपयुक्त वस्तू तयार होतात. त्यांना पक्का माल म्हणतात. अशा प्रकारे कच्च्या मालापासून पक्का माल बनवण्याच्या निर्मिती व्यवसायाला द्वितीय व्यवसाय असे म्हणतात. उदाहरणार्थ कापसापासून कापड तयार करणे, ऊसाच्या रसापासून साखर तयार करणे यासारखे उद्योग. द्वितीय व्यवसायाची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहे. या व्यवसायातून तयार होणाऱ्या उत्पादनाची उपयोगिता व मूल्य वाढते. हे वैशिष्ट्य लक्षात राहू द्या. नाशवंत पदार्थापासून जास्त टिकाऊ पदार्थ निर्माण केले जाते. या व्यवसायात यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. वस्तूंचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर केले जाते. श्रमाचा मोबदला भरपूर मिळतो. तृतीय व्यवसाय बघूया. काही व्यवसाय प्राथमिक व द्वितीय व्यवसायांना पूरक असतात. साखर गूळ तयार करण्यासाठी शेतातला ऊस साखर कारखान्यात किंवा गुऱ्हाळात पोहोचवण्याची व्यवस्था करावी लागते. तसेच तयार झालेली साखर गूळ किराणा मालाच्या दुकानात आणून विकण्याची व्यवस्था करावी लागते. त्यामुळेच वाहतूक विक्री सेवा देणारे व्यवसाय अस्तित्वात येतात. टपाल दूरध्वनी सेवांचा वापर आपण संदेश वाहनासाठी करतो. दूरचित्रवाणी व रेडिओ यासारख्या सेवा मोठ्या प्रमाणावर माहिती प्रसारणासाठी उपयोगी पडतात. हत्यारांना धार लावणे, भांड्यांना कलही करणे यासारख्या सेवा आणि वरील सर्व सेवा प्राथमिक द्वितीय व्यवसायांना पूरक ठरतात. या सर्व पूरक ठरणाऱ्या व्यवसायांना तृतीय व्यवसाय असे म्हणतात. उदाहरणार्थ वाहतूक, टपाल, बँक इत्यादी सेवा व्यवसाय. तृतीय व्यवसायाची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहे. या व्यवसायात कोणत्याही स्वरूपाच्या वस्तूंचे उत्पादन होत नाही. हे लक्षात राहू द्या. या व्यवसायात कोणत्याही स्वरूपाच्या वस्तूचे उत्पादन होत नाही. या प्रकारच्या व्यवसायातून समाजाला सेवा पुरवल्या जातात. सेवांसाठी मोबदला द्यावा लागतो. याशिवाय काही सेवांना विशेष कौशल्य लागते. अशा सेवांचा समावेश चतुर्थ प्रकारच्या व्यवसायात केला जातो. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, शिक्षक इत्यादी. व्यवसायाच्या वर्गीकरणाचे महत्त्व बघूया आपण. व्यवसायाच्या वर्गीकरणाचा उपयोग पुढील कारणासाठी होतो. अर्थशास्त्रीय दृष्ट्या एखाद्या प्रदेशाची विकास पातळी मोजणे. हे लक्षात राहू द्या. अर्थशास्त्रीय दृष्ट्या एखाद्या प्रदेशाची विकास पातळी मोजणे. प्रदेशाच्या विकासासाठी मनुष्यबळाच्या वापराचे नियोजन करणे. हे कारणे लक्षात राहू द्या. एखाद्या प्रदेशात द्वितीयक व तृतीयक व्यवसायात अधिकांश लोक गुंतलेले असतील तर त्याला विकसित म्हटले जाते. उदाहरणार्थ युरोप खंडाचा पश्चिम भाग. या उलट एखाद्या भागात प्राथमिक व्यवसायात अधिकांश लोक गुंतलेले असतील तर त्या भागाला विकसनशील म्हटले जाते. उदाहरणार्थ मध्य आफ्रिकेतील विषुववृत्तीय प्रदेश. हा शब्द लक्षात राहू द्या. विकसित आणि विकसनशील देश. मानवी व्यवसाय व नैसर्गिक साधनसंपत्ती बघूया. मानवाचे सर्व व्यवसाय हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असतात. शेती व्यवसाय प्रामुख्याने नद्यांच्या खोऱ्यातच आढळतो, तर साखर उद्योग ऊस उत्पादन क्षेत्रात आढळतो. उदाहरणार्थ भारतात साखर उद्योग प्रामुख्याने उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात दिसतो. हे लक्षात राहू द्या.
भारतात साखर उद्योग प्रामुख्याने उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात दिसतो, तर खनिजांच्या विपुलतेमुळे झारखंड व छत्तीसगड भागात खाणकाम व्यवसाय प्रामुख्याने आढळतो. हे सुद्धा लक्षात राहू द्या. साधन संपत्तीच्या वापरामुळे, विशेषतः अतिवापरामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. शेतात सतत एकच पीक घेतल्याने जमिनीचा कस कमी होणे, रासायनिक खते व कीटकनाशके यामुळे जमीन दूषित होणे, हे जमीन दूषित होण्याचे कारणे लक्षात राहू द्या. शेतात सतत एकच पीक घेतल्याने जमिनीचा कस कमी होणे, रासायनिक खते व कीटकनाशके यामुळे जमीन दूषित होते, हे लक्षात राहू द्या. आपल्याला विचारले आहे. यासारख्या समस्या शेती व्यवसायात निर्माण होतात. कारखानदारीमुळे हवा व ध्वनी प्रदूषण होते. अति खाणकाम, अति जंगलतोड यामुळेही आजच्या पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. रिकामी जागा बघूया. शेती, खाणकाम, मासेमारी अशा प्रकारच्या व्यवसायांना रिकामी जागा व्यवसाय म्हणतात. कोणता व्यवसाय म्हणतात? प्राथमिक. ऊसापासून साखर बनवण्याच्या उद्योगाला रिकामी जागा व्यवसाय म्हणतात. आपण बघितलं होतं. द्वितीय व्यवसाय म्हणतात. वाहतूक व संदेशवहन हे रिकामी जागा व्यवसायात येतात. तृतीय व्यवसायात येतात. वाहतूक व संदेशवहन हे तृतीय व्यवसायात येतात. जोड्या लावा. प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय. लोह पोलाद, भांड्यांना कलही करणे, पशुपालन, शिक्षक हे चतुर्थ व्यवसायात येतात. आपण बघितलं होतं. या ठिकाणी हा पाठ संपतो. ह्या जोड्या लावायचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. हा पाठ इथेच संपतो. 12वा पाठ बघूया. उत्तर अमेरिका खंड. उत्तर अमेरिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 3ऱ्या क्रमांकाचे खंड आहे. हे लक्षात राहू द्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 3ऱ्या क्रमांकाचे खंड कोणते? उत्तर अमेरिका खंड. आणि 2ऱ्या क्रमांकाचे खंड कोणते? आफ्रिका खंड. हे पूर्णपणे उत्तर व पश्चिम गोलार्धात आहे. नायगारा धबधबा, कोलोरॅडो नदीने केलेली ग्रँड कॅनल ही खोल खडई या खंडाची वैशिष्ट्य आहे. हा बघा, नायगारा धबधबा आहे. स्थान, विस्तार व सीमा बघूया. या खंडाचा अक्षवृत्तीय विस्तार 7 अंश उत्तर ते 83 अंश 30 मिनिटे उत्तर आहे. बघा, हे आपल्याला अक्षवृत्तीय विस्तार विचारणार नाही, पण यावरून त्या प्रदेशाचं हवामान कळतं. आपल्या भारताच्या कोणत्या दिशेला आहे ते कळतं. समोर बघूया. याचा रेखावृत्तीय विस्तार 12 अंश 20 मिनिटे पश्चिम ते 172 अंश 25 मिनिटे पश्चिम यांच्या दरम्यान आहे. आकृती 2 पहा. खंडाच्या पश्चिम, पूर्व व उत्तर दिशेस कोणते महासागर आहे ते पहा. या खंडाच्या दक्षिणेला कोणते खंड आहे ते शोधा व त्यांची नावे लिहा. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की खंडाच्या पूर्व पश्चिम दिशेला कोणते महासागर आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. प्राकृतिक रचना बघूया. महत्त्वाचा आहे. उत्तर अमेरिका खंडाचा प्राकृतिक नकाशा पहा. त्यात तुम्हाला उत्तरेस अलास्का पर्वतरांगा दिसेल. त्यात माउंट मॅकिनले हे खंडातील सर्वोच्च शिखर आहे. हे महत्त्वाचं आहे. उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते? माउंट मॅकिनले. पश्चिम किनाऱ्याला समांतर अशी रॉकी पर्वतश्रेणी आहे. हे सुद्धा लक्षात राहू द्या. पश्चिम किनाऱ्याला समांतर आहे रॉकी पर्वत. पश्चिम किनारपट्टीजवळ किनारी पर्वतरांग, कास्केड, सिएरा नेवाडा इत्यादी पर्वतरांग आहे. रॉकी पर्वतीय भागात कोलोरॅडो पठार आहे. कोलोरॅडो नदीने निर्माण केलेली घड निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिला ग्रँड कॅनल म्हणतात. दक्षिणेला मेक्सिकोचे पठार आहे. ईशान्येला लॅब्राडोर पठार असून या पठाराच्या दक्षिणेस पूर्व किनाऱ्याला समांतर अशी ॲपेलेशियन पर्वतरांग आहे. ॲपेलेशियन पर्वतरांग व रॉकी पर्वत यांच्या मधल्या भागात विस्तीर्ण मध्यवर्ती मैदान आहे. नैऋत्येस ॲरिझोना, दक्षिणेस मेक्सिको इत्यादी वाळवंटी प्रदेश आहे. मेक्सिकोच्या दक्षिणेकडे कमी रुंदीचा भूभाग आहे. हा चिंचोळा भूभाग म्हणजे उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका या खंडांना जोडणारी संयोग भूमी आहे. या भूमीला मध्य अमेरिका असे नाव आहे. या संयोग भूमीच्या दक्षिण भागात पनामा कालवा आहे. हा कालव्याचं नाव लक्षात राहू द्या, पनामा कालवा. या खंडाची पूर्व किनारपट्टी विस्तृत आहे, परंतु पश्चिम किनारपट्टी अरुंद आहे. क्रिकेटच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेली वेस्ट इंडिज बेटे, क्युबा, बहामा इत्यादी बेटांचा अंतर्भाव उत्तर अमेरिका खंडात होतो. बघा, हे लक्षात घ्या. क्रिकेटच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेली वेस्ट इंडिज बेटे, क्युबा, हे लक्षात राहू द्या. वेस्ट इंडिज बेटे. हवामान बघूया. खंडातील तापमान प्रामुख्याने अक्षांशावर अवलंबून असल्याने ते दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होत जाते. हे लक्षात राहू द्या. असे प्रश्न विचारले जाते आपल्याला. खंडातील तापमान प्रामुख्याने अक्षांशावर अवलंबून असल्याने ते दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होत जाते. ऋतूनुसारही त्यात फरक पडतो. उन्हाळ्यातील व हिवाळ्यातील तापमानातील फरक उत्तरेकडे वाढत जातो. हिवाळ्यात उत्तरेस जानेवारी महिन्यात
28 अंश सेल्सिअस इतके तापमान असते, तर जुलै महिन्यात 16 अंश सेल्सिअस इतके तापमान असते. नैऋत्येकडील ॲरिझोना वाळवंटी प्रदेशात तापमान जास्त असते व पाऊस अतिशय कमी अशी स्थिती असते. संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या गल्फ उष्ण प्रवाहामुळे इथे तापमान अधिक असते. तर पश्चिम किनाऱ्यावरील कॅलिफोर्नियात थंड सागरी प्रवाहामुळे येथील तापमान पूर्व किनाऱ्यापेक्षा कमी असते. या ठिकाणी हे लक्षात राहू द्या, संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या गल्फ उष्ण प्रवाहामुळे तापमान अधिक असते. इथे बघा, गल्फ उष्ण प्रवाह हे कुठून वाहते? संयुक्त संस्थानाच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहते, हे लक्षात राहू द्या. पर्जन्य छायाच्या वितरणावर खंडाच्या प्राकृतिक रचनेचा व त्यावरून वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा परिणाम होतो, हे लक्षात राहू द्या. पर्जन्य छायाच्या वितरणावर कशाचा परिणाम होतो? खंडाच्या प्राकृतिक रचनेचा व त्यावरून वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा परिणाम होतो. अतिउत्तरेस हिमवृष्टी होते. 40 ते 50 अंश उत्तर अक्षांशादरम्यान पश्चिमी वारे वाहतात. ते रॉकी पर्वतामुळे अडवले गेल्याने या भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. या पर्वताच्या पूर्वेस मात्र पाऊस कमी झाल्याने या भागात पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण झाला आहे. ही स्थिती आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे का? वारे सह्याद्री पर्वतामुळे अडवले जातात आणि समोर पर्जन्य छायाचा प्रदेश निर्माण होतो. खंडाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागरावरील वारे पूर्वेकडून येतात. त्यामुळे पूर्व भागात जास्त पाऊस पडतो, तर पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. त्यामुळे पश्चिम भागात वाळवंटी प्रदेश निर्माण झाला आहे. मध्यवर्ती मैदानात मात्र मध्यम म्हणजे सुमारे 500 ते 800 मिमी पर्जन्य होतो. पूर्व किनारी भागात फ्लोरिडाजवळ अनेकदा उष्णकटिबंधीय आवर्त वादळे होतात. कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात पाऊस हिवाळ्यात पडतो. अशा प्रकारे पर्जन्यातही विविधता आढळते. नैसर्गिक साधन संपत्ती बघूया. त्यामध्ये आधी जलसंपत्ती बघूया. या खंडामध्ये उत्तरेकडील कॅनडाचा पठारी प्रदेश व पश्चिमेकडील रॉकी पर्वतीय प्रदेश हे प्रमुख जलविभाजक आहे. त्यामुळे खंडातील मुख्य नद्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना वाहतात. अलास्कामधील मॅकेन्झी ही उत्तर वाहिनी, तर रॉकी पर्वतातून वाहणाऱ्या कोलंबिया, कोलोरॅडो इत्यादी नद्या पश्चिम वाहिनी आहे. मिसिसिपी ही मध्यवर्ती मैदानातील महत्त्वाची नदी दक्षिण वाहिनी आहे. तिला मसुरी व ओहियो या उपनद्या मिळतात. पंचमहासरोवरापैकी ओंटारियो सरोवरातून निघणारी सेंट लॉरेन्स ही पूर्व वाहिनी नदी महत्त्वाची आहे. या ठिकाणी पंचमहासरोवरांपैकी ओंटारियो सरोवर आहे, हे लक्षात राहू द्या. पंचमहासरोवर म्हणजे 5 सरोवर आहे ज्यांना पंचमहासरोवर म्हणते. त्यापैकी एक आहे हा ओंटारियो. टेनिसी नदीवरील बहुउद्देशीय प्रकल्प जागतिकदृष्ट्या आदर्श ठरला आहे. त्याचा उपयोग पाणी पुरवठा, जलविद्युत, मासेमारी, वाहतूक इत्यादीसाठी होतो. पंचमहासरोवरे, ग्रेट सॉल्ट सरोवर, विनिपेन यासारखी प्रसिद्ध सरोवरे या खंडात आहे. युरॉन व ओंटारियो सरोवरांना जोडणारा नायगरा नदीवरील नायगरा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे. या जलसंपत्तीचा उपयोग मानवाने प्रामुख्याने वीज निर्मिती, उद्योग व शेतीसाठी केला आहे. वनस्पती बघूया. हवामानातील फरकामुळे या खंडातील उत्तरेकडील व दक्षिणेकडील वनस्पतीमध्ये विविधता आढळते. या खंडाच्या अतिउत्तर भागात शेवाळ, नेचे इत्यादी टुंड्रा प्रदेशातील वनस्पती आढळतात. टुंड्रा प्रदेशीय वनस्पती कोणत्या आहेत? तर शेवाळ आणि नेचे, हे लक्षात राहू द्या. 2 दक्षिण अलास्कापासून लॅब्राडॉरपर्यंत सूचीपर्णी अरण्य आहे. त्यात पाईन, फर, स्प्रूस, लार्च या प्रकारची वृक्ष आहेत. त्यांचे लाकूड मऊ असते. फर्निचर व कागद निर्मितीसाठी त्यांचा उपयोग होतो. पश्चिमेकडील पर्वतीय प्रदेशात रुंदपर्णी सदाहरित वने आढळतात. तेथील डग्लस, फर, रेड सीझर, हेमलॉक इत्यादी वृक्ष इमारती लाकडासाठी उपयोगी आहे. दक्षिणेकडील वाळवंटी प्रदेशात मात्र निवडुंग, काटेरी झुडपे आढळतात. मध्यवर्ती मैदान गवताळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. इथे काय म्हणते? मध्यवर्ती मैदान गवताळ प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला प्रेयरी प्रदेश म्हणतात. पशुपालन आणि शेती हे येथील प्रमुख व्यवसाय आहे. प्राणी संपत्ती बघूया. खंडाच्या उत्तरेकडील प्रदेशात अस्वले, कॅरिब्यू, मस्क ऑस, सील, कुत्रा हे प्राणी आहे. या प्रदेशाच्या दक्षिणेकडील सूचीपर्णी अरण्यात मिग, बीवर, सिल्वर फॉक्स सारखे केसाळ कातड्याचे प्राणी आहे. प्रेरीचा प्रदेश बायसनसाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात राहू द्या. बायसन म्हणजे काय? गव्यासारखा प्राणी. प्रेरीचा प्रदेश बायसनसाठी प्रसिद्ध आहे. या भागात प्रामुख्याने वराह व इतर पशुपालन केले जाते. रॉकी पर्वतातील जंगलात काळवीट, हरणे, मस्क रॅट आढळतात. बघा, काळवीट आपण भारतामध्ये सुद्धा बघितलं होतं. मेक्सिकोमधील नद्यांमध्ये सुसरी आहेत. या खंडाच्या पूर्व भागात विस्तृत सागरी किनारे असल्यामुळे मासेमारी मोठ्या प्रमाणावर चालते.
न्यू फाउंडलँड जवळ ग्रँड बँक, संयुक्त संस्थानाजवळ जॉर्जेस बँक हे मासेमारी प्रदेश आहे. बघा, ग्रँड बँक आणि जॉर्जेस बँक हे काय आहे, तर हे मासेमारी क्षेत्र आहे. हे मासेमारी प्रदेश लक्षात राहू द्या. ब्रिटिश कोलंबिया, अलास्का येथे सोलमन मासे मोठ्या प्रमाणावर मिळतात. मृदा संपत्ती बघूया. उत्तर भागातील जमीन बर्फाच्छादित असते. त्याच्या दक्षिणेला हिम नद्यांनी आणलेल्या गाळामुळे तयार झालेली जमीन बेताची सुपीक आहे. दक्षिण अलास्काची राखाडी रंगाची मृदा सूचीपर्णी अरण्यांना उपयुक्त आहे. मध्यवर्ती मैदानातील मिसिसिपी, मिसूर नद्यांच्या खोऱ्यातील मृदा गाळाची असल्यामुळे हा भाग सुपीक बनला आहे. ही मृदा गव्हाच्या पिकाला उपयुक्त आहे. गहू हे येथील प्रमुख पीक आहे, त्यामुळे हा भाग गव्हाचे कोठार बनला आहे. नदीच्या खोऱ्यामुळे या भागातील शेती व्यवसाय विकसित झाला आहे. मोठ्या प्रमाणावरील यांत्रिक शेती हे येथील वैशिष्ट्य आहे. गव्हाचे जागतिक कोठार हे लक्षात राहू द्या. उत्तर अमेरिका खंडासंदर्भात आहे. खनिज संपत्ती बघूया. खनिज संपत्तीच्या दृष्टीने हे खंड समृद्ध आहे. येथे कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम ही खनिजे मोठ्या प्रमाणावर सापडतात. अलाबामा, मेक्सिकोमध्ये चांदी मिळते. पंच महासरोवराच्या उत्तरेस तांबे, जस्त, सोने सापडते. कॅलिफोर्नियाचा दक्षिण भाग, मिसिसिपी खोरे हा प्रदेश खनिज तेल क्षेत्रे म्हणून प्रसिद्ध आहे. ॲरिझोनाच्या वाळवंटी भागाजवळ तांब्याच्या खाणी आहे. हे लक्षात राहू द्या. वाळवंटी भागाजवळ तांब्याच्या खाणी आहे. पर्यावरणीय समस्या बघूया. औद्योगिकरण, स्वयंचलित वाहनांची गर्दी, वाढत्या वसाहती यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील काही समस्या पुढील प्रमाणे आहे. जलप्रदूषण बघूया. जलप्रदूषण ही समस्या बघूया. कारखान्यातून पाण्यात सोडल्या जाणाऱ्या विषारी घातक रासायनिक द्रव्यामुळे जलप्रदूषण होते. तसेच अपघातग्रस्त तेलवाहू जहाजातून बाहेर पडणारे लाखो टन तेल यामुळे हे जलप्रदूषण होते. याचा परिणाम समुद्रीय वनस्पतीवर व मासे, कासव इत्यादी जलचरांवर होऊन त्यांचा नाश होत आहे. उदाहरणार्थ सेंट लॉरेन्स, मिसिसिपी नदी व पंचमहासरोवरे यांच्या आजूबाजूचा प्रदेश. हवा प्रदूषण बघूया. खंडाच्या पूर्व किनारपट्टीवरील औद्योगिक विभागातील कारखान्यामधून तसेच असंख्य वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुळामुळे हवा प्रदूषण होऊ लागले आहे. त्यामुळे आम्ल पर्जन्य होतो. याचा दुष्परिणाम वनांवर व शेतीवर होतो. हे लक्षात राहू द्या. आम्ल पर्जन्य का पडतो? कारण कारखान्यातून आणि वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुळामुळे हवा प्रदूषित होते आणि त्यामुळे आम्ल पर्जन्य होते. त्याचा दुष्परिणाम वनांवर व शेतीवर होतो. हे लक्षात राहू द्या. दुष्परिणाम आणि आम्ल पर्जन्य का होते? उदाहरणार्थ सान फ्रान्सिस्को, पंच महासरोवरे, अलाबामा इत्यादी भाग. अनिर्बंध शिकार बघूया. प्राण्यांची अनिर्बंध शिकार झाल्यामुळे प्राण्यांच्या दुर्मिळ जाती नष्ट होऊ लागल्या आहेत. यावर उपाय म्हणून या खंडातील देशांनी अभयारण्य निर्माण केली आहे. त्यामुळे प्राण्यांना संरक्षण मिळाले आहे. उदाहरणार्थ अलास्का व मध्यवर्ती विस्तीर्ण मैदानी भाग. ध्वनी प्रदूषण बघूया. या खंडात विकसित देश असून त्यांच्या शहरी भागात कारखान्यातील यंत्राचे आवाज, लाकूड कटाईच्या गिरण्यातील आवाज, वाहनांचे आवाज, गजबजलेल्या रस्त्यावरील रहदारीचा आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण बेसुमार वाढले आहे. उदाहरणार्थ अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा इत्यादी. आवर्त वादळे बघूया. उत्तर अमेरिकेत आवर्त वादळामुळे अतोनात नुकसान होते. यांना हरिकेन म्हणतात. बघा, हरिकेन हा आपण न्यूजमध्ये नेहमी ऐकतो शब्द, म्हणून लक्षात घ्या. उत्तर अमेरिकेतील आवर्त वादळांना हरिकेन म्हणतात. ही समस्या विशेषतः पूर्व किनारी भागात दिसून येते. उदाहरणार्थ मेक्सिको. निसर्गातील सर्व साधनसंपत्ती ही मानवाच्या उपयोगासाठी असते. आपण तिचा वापरही करतो, पण हा वापर करताना विविध समस्या निर्माण होणार नाही याचे भान मानवाने ठेवले पाहिजे. म्हणून साधनसंपत्तीचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. हा पाठ इथेच संपते. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. रिकामी जागा बघूया. उत्तर अमेरिका हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील रिकामी जागा क्रमांकाचे खंड आहे. आपण बघितलं होतं. 3ऱ्या क्रमांकाचे खंड आहे. आणि 1ल्या क्रमांकाचे खंड कोणते आहे? आशिया आणि दुसरा आफ्रिका. उत्तर अमेरिका खंडात मॉन्ट रिकामी जागा हे सर्वात उंच शिखर आहे. आपण बघितलं होतं मॉन्ट मॅकिनले हे सर्वात उंच शिखर आहे. आणि किलिमांजारो हे कुठे बघितलं होतं? आफ्रिका खंडामध्ये. रेरीचा प्रदेश रिकामी जागा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? बायसन या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. उत्तर अमेरिकेच्या गवताळ प्रदेशातील मृदा रिकामी जागा या पिकाला उपयुक्त आहे. गहू या पिकाला उपयुक्त आहे. जोड्या लागा बघूया. जोड्या लावा आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. आपण प्रश्न बघूया. आपण कारणे द्या हे प्रश्न वाचून घेऊया. रॉकी पर्वताच्या पूर्वेस पर्जन्यछायाचा प्रदेश आहे. हे स्थिती आपल्या महाराष्ट्राची संदर्भात आहे.
मध्यवर्ती मैदानास गव्हाचे कोठार म्हणतात. उत्तर अमेरिकेच्या नैऋत्य व दक्षिण भागात वाळवंट आहे. हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. हे बघा, उत्तर अमेरिका खंडाच्या नकाशात खालील भाग दाखवा. इथे काही पॉईंट्स दिले आहे बघा. रॉकी पर्वत, अपेलिशियन पर्वत, मिसिसिपी नदी, ग्रँड कॅनन खड, पंच महासरोवरे. हे पॉईंट्स लिहून ठेवा आणि वरती उत्तर अमेरिका खंड असं लिहून ठेवा. हे आपल्याला विचारलं जातात एक्झाममध्ये. या ठिकाणी हा पाठ संपतो. 13वा पाठ बघूया. दक्षिण अमेरिका खंड. तुम्ही आफ्रिका आणि उत्तर अमेरिका खंडाचा अभ्यास केला आहे. या पाठात तुम्ही दक्षिण अमेरिका खंडाचा अभ्यास करणार आहात, पण तो स्वयं अध्ययनाच्या पद्धतीने, म्हणजे पाठात दिलेल्या प्रश्नांची उत्तरे नकाशाच्या मदतीने शोधून या खंडाची माहिती तुम्ही मिळवणार आहात. यासाठी हा महत्त्वाचा नाही आपल्यासाठी. इथून बघा, जगातील सर्वात विस्तीर्ण खोरे असलेली नदी, सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेले विषुववृत्तीय सदाहरित वने, लांबवर पसरलेल्या पर्वतरांगा ही दक्षिण अमेरिका खंडाची वैशिष्ट्य आहे. स्थान, विस्तार व सीमा बघूया आपण. या खंडाचा अक्षवृत्तीय विस्तार 11°45' उत्तर ते 55°52' दक्षिण आहे. याचा रेखावृत्तीय विस्तार 34°45' पश्चिम ते 81°10' पश्चिम यांच्या दरम्यान आहे. यात काही प्रश्न दिले आहे. आकृती 3 पाहून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. या खंडाचा सर्वसाधारण आकार कसा आहे? तो कोणत्या दिशेस निमुळता झाला आहे? या खंडाच्या पूर्वेस व पश्चिमेस असलेल्या महासागरांची नावे लिहा. या खंडाच्या दक्षिणेकडील बेटांची नावे. ही बेटे व मुख्य भूमीच्या मधील सामुद्रधुनीचे नाव. हे सामुद्रधुनी महत्वाची आपल्याला. या खंडाचे स्थान पूर्णपणे कोणत्या गोलार्धात आहे ते व रेखावृत्ताच्या आधारे ओळखा. प्राकृतिक रचना बघूया. पर्वत, पठारे व नद्यांची खोरी हे या खंडाच्या प्राकृतिक रचनेचे प्रमुख विभाग आहे. या ठिकाणी काही प्रश्न दिले ते बघूया. खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ कोणती पर्वतश्रेणी आहे? या पर्वतातील शिखरांची नावे. गियाना पठाराच्या दक्षिणेस कोणत्या नदीचे विस्तीर्ण खोरे आहे? पश्चिम किनारपट्टीवर कोणते वाळवंट आहे? पॅटेगोनियाचे पठार खंडाच्या कोणत्या भागात आहे? हे खंड उत्तर अमेरिका खंडास वायव्य दिशेला एका चिंचोळ्या भूभागाने जोडला आहे. त्या भूभागाचे नाव लिहा. हवामान बघूया आपण. दक्षिण अमेरिका खंडाचा उत्तर भाग उष्ण कटिबंधात आहे, त्यामुळे तेथील हवामान उष्ण आहे. विषुववृत्तापासून जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे तापमान कमी होत जाते, कारण तो भाग समशीतोष्ण व शीत कटिबंधात येतो. विषुववृत्ताजवळ ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी 2000 मिमी पाऊस पडतो. तेथील हवामान उष्ण व दमट आहे. या खोऱ्याच्या दक्षिणेस असलेल्या ब्राझील पठाराच्या पूर्व भागात पूर्वीय वाऱ्यापासून 1000 ते 2000 मिमी पाऊस पडतो. पॅरेग्वेच्या खोऱ्यात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे, कारण हा ब्राझील पठाराच्या पर्जन्यछायेत येणारा प्रदेश आहे. या खंडाच्या दक्षिणेकडील चिंचोळ्या भागाच्या दोन्ही बाजूंना सागर किनारा आहे. या किनारपट्टीजवळून सागरी प्रवाह वाहतात, त्यांचा सुद्धा हवामानावर परिणाम होतो. हे काही प्रश्न आहेत, हे आपल्याला आकृतीत बघून सांगायचे आहे. या खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळून कोणता प्रवाह वाहतो याचे नाव सांगा. हे महत्त्वाचे आपल्यासाठी. पूर्व किनाऱ्याजवळून कोणता उबदार प्रवाह जातो? या प्रवाहाचा खंडाच्या दोन्ही किनारपट्टीच्या हवामानावर काय परिणाम होतो? हे तीनही प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. नैसर्गिक साधन संपत्ती बघूया. त्यामध्ये जलसंपत्ती. ॲमेझॉन ही या खंडातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. ती अँडीज पर्वतात उगम पावते. या भागात रोज पडणारा पाऊस, असंख्य उपनद्या व विस्तीर्ण पाणलोट क्षेत्र यांच्यामुळे या नदीला भरपूर पाणी पुरवठा होतो. तिच्या पाण्याचा प्रवाह इतका वेगवान आहे की उत्तर अटलांटिक महासागराला मिळताना या नदीच्या मुखाशी विस्तीर्ण त्रिभुज प्रदेश निर्माण होण्याऐवजी मोठ्या खाड्या तयार झाल्या आहे. काही ठिकाणी बेटे तयार झालेली आढळतात. उदाहरणार्थ मोराचा बेट, माराजा बेट. रंगीत आकृती पाहून प्रश्नाची उत्तर लिहा. ॲमेझॉन नदी कोणत्या दिशेने वाहते व ती कोणत्या महासागरास मिळते? ॲमेझॉन नदीच्या 2 उपनद्यांची नावे लिहा. दक्षिण अमेरिका खंडातले दुसरे महत्त्वाचे खोरे पराना, पॅराग्वे, उरुग्वे या नद्यांचे आहे. हे खोरे या नद्यांनी आणलेल्या गाळामुळे सुपीक झाले आहे. हे खोरे शेती, पशुपालनासाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. आकृती बघायची आपल्याला. वरील नद्या कोणत्या महासागराला मिळतात? या खंडातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे टीटीकाका सरोवर कोणत्या पर्वतात आहे? हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला हे माहीत झालं की सर्वात मोठे गोड्या पाण्याचे टीटीकाका सरोवर आहे. हे सरोवर लक्षातच राहू द्या. खंडाच्या अतिउत्तर भागातून कोणती नदी वाहते? ती कोणत्या महासागराला मिळते?
वनस्पती बघूया. ॲमेझॉन नदीचे खोरे, अँडीज पर्वताचा पश्चिम उतार या भागात दाट विषुववृत्तीय सदाहरित वने आहे. येथे रबर, मोहगणी, एबनी, रोजवूड व हजारो वर्ष जगणारे मंकी पजल हे वृक्ष आढळतात. या वनप्रदेशांना सेल्वा असे म्हणतात. हजारो प्रकारच्या वृक्ष वनस्पतींनी व पशुपक्ष्यांनी ही अरण्ये समृद्ध झाली आहे. या ठिकाणी आणखी काही प्रश्न दिले आहे. या खंडात 3 ठिकाणी गवताळ प्रदेश आहे. त्यांची नावे लॅनोस, कंपोज व पंपास अशी आहे. हे प्रदेश खंडाच्या कोणत्या भागात आढळतात? इथे बघा ॲनाकोंडा दिला, हे सर्वांना माहीतच आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात कोणती वने आढळतात? पराना, पॅराग्वे खोऱ्यात कोणती वने आढळतात? वाळवंटी प्रदेश खंडाच्या कोणकोणत्या भागात आहे? हे प्रश्न आपल्या महत्त्वाचे नाही. प्राणी व पक्षी बघूया. अँडीजच्या पर्वतीय प्रदेशात खूप उंच म्हणजे 5500 मीटरपर्यंत उडणारे अँडीन कोंडोर सारखे पक्षी आढळतात. बिळात राहणारी घुबडे, किनाऱ्यावर आढळणारे फ्लेमिंगो पक्षी, सिंहासारखा दिसणारा प्युमा, उंठासारखा, ग्वानाको, हरिण, जग्वार, लामा इत्यादी वन्य प्राणी येथे आढळतात. ओरिनोका नदी व तिच्या उपनद्यांना पूर येतो तेव्हा निर्माण झालेल्या दलदलीत परानाच्या खोऱ्यात ॲमेझॉनच्या अरण्यात विविध प्राणी व पक्षी आढळतात. ओरिनोका मगर, ॲनाकोंडा अजगर, हरणासारखा तापीर, मुंग्या खाऊन जगणारा मुंगी भक्षक हे प्राणी याशिवाय विविध रंगाची फुलपाखरे या भागात आढळतात. समोरची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. समोर बघूया. हे एवढी सुद्धा माहिती आपल्याला महत्त्वाची नाहीये. आपण पर्यावरणीय समस्या बघूया. येथील वनात लाकडाच्या व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. त्यामुळे येथे कोणत्या समस्या निर्माण झाल्या असतील? त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील? नद्यांमध्ये व सागरात सोडलेल्या कारखान्यातील रासायनिक द्रव्य व सागरात होणारी तेलगळती यामुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होईल? समुद्र जलाचे वाढते तापमान, किनारपट्टीचा वाढता वापर यामुळे कोणते दुष्परिणाम होतील? मानवाद्वारे होणारे प्रदूषण कसे टाळता येईल यासाठी उपाय सांगा. वरील समस्येच्या अभ्यासावरून असे दिसते की निसर्गाने मानवाच्या हाती विविध साधन संपत्ती दिली आहे, पण तिचा उपयोग करताना मानवाने पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. साधन संपत्ती काळजीपूर्वक वापरावी, तिचे संवर्धन करावे, प्रदूषण समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून प्रयत्न करावे. मानवाने हे उपाय अंमलात आणले तरच पर्यावरणाचा समतोल राहील. या आकृतीमध्ये बघा, इथे अटलांटिक महासागर आहे. ही दक्षिण अमेरिकेची आकृती आहे. इथे पॅसिफिक महासागर आहे. अँडीज पर्वतामध्ये रिकामी जागा नदीचा उगम होतो. बघा हे बघितलं होतं आपण. अँडीज पर्वतामध्ये ॲमेझॉन नदीचा उगम होतो. विषुववृत्तीय सदाहरित वनात रिकामी जागा वृक्ष आढळते. हा प्रश्न महत्त्वाचा नाही. खंडाच्या उत्तर भागात रिकामी जागा पठार आहे. पराना नदी रिकामी जागा महासागरास मिळते. हे सुद्धा महत्त्वाचं नाही. खंडाच्या दक्षिणेकडील भागात तापमान कमी होत जाते. पराना, पॅराग्वे खोऱ्यात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागरास मिळताना खाड्या निर्माण करतात. हा प्रश्नाचं उत्तर लक्षात राहू द्या, आपण बघितलं होतं. खंडाच्या पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टीचे हवामान थंड असते. दक्षिण अमेरिका खंडाचे स्थान, विस्तार व सीमा सांगा. दक्षिण अमेरिका खंडाची प्राकृतिक रचना, दक्षिण अमेरिकेतील प्राणी व पक्षी, दक्षिण अमेरिकेतील पर्यावरणीय समस्या. हे बघा, अँडीज पर्वत, अटाकामाचे वाळवंट, ॲकोनकाग्वा, टिटिकाटा हे महत्त्वाचं आहे. टिटिकाटा, ॲमेझॉन नदीचे खोरे. हे 4 पॉईंट्स लक्षात राहू द्या. अँडीज पर्वत, अटाकामा वाळवंट, टिटिकाटा सरोवर आणि ॲमेझॉन नदीचे खोरे. हे पॉईंट्स लिहून ठेवा आणि हे दक्षिण अमेरिका संदर्भात आहे. एवढं लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. 14वा पाठ बघूया. अमेरिकेची संयुक्त संस्थाने. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश उत्तर अमेरिका खंडात असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने या देशाचा जगात 4था क्रमांक लागतो. हे लक्षात राहू द्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणत्या देशाचा 4था क्रमांक लागतो? तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने. आणि आपल्या देशाचा कोणता क्रमांक आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. या देशाला निसर्ग सौंदर्य आणि नैसर्गिक संपत्तीचे वरदान लाभले आहे. स्थान, विस्तार व सीमा बघूया. या देशाच्या मुख्य भूमीचा अक्षरवृत्तीय विस्तार 22°43' उत्तर ते 71°15' उत्तर आहे. याचा रेखावृत्तीय विस्तार 66°57' पश्चिम ते 167°45' पश्चिम यांच्या दरम्यान आहे.
मुख्य भूमीशिवाय संयुक्त संस्थानामध्ये उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील अलास्काचा भाग तसेच हवाई बेटे व ॲल्युशियन बेटे यांचा समावेश होतो. या देशाचे क्षेत्रफळ 93,72,614 चौरस किलोमीटर आहे. हे क्षेत्रफळ ऐकून तुम्हाला आपल्या देशाचं क्षेत्रफळ लक्षात आलं पाहिजे. आकृती 8 पहा. त्यावरून या देशाच्या सीमेवर कोणकोणते महासागर व देश आहे याची यादी करा. आपल्याला हे महत्त्वाचं आहे. या देशाच्या सीमेवर कोणकोणते महासागर आहे आणि देश आहे हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. समोर बघूया. प्राकृतिक रचना बघूया. देशाच्या प्रचंड विस्तारामुळे या देशाच्या प्राकृतिक रचनेत विविधता आढळते. उत्तरेस सेंट लॉरेन्स नदीच्या मुखापासून दक्षिणेस मेक्सिकोच्या आखातापर्यंत पूर्व किनारपट्टी पसरली आहे. पूर्व भागातील अपेलेशियन पर्वतरांगा व पश्चिमेकडील रॉकी पर्वत यांच्या दरम्यान मध्यवर्ती विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. त्याला ग्रेट प्लेन्स असे म्हणतात. पश्चिम किनारपट्टीला समांतर अशी रॉकी पर्वतश्रेणी आहे. या पर्वतीय भागात कोलंबिया, कोलोरॅडो ही पठारे आहे. कोलोरॅडो नदीची ग्रँड कॅनन ही खोलखड निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम किनारपट्टीला सिएरा नेवाडा, कोस्ट रेंज अशा लहान पर्वतरांगा आहे व त्यानंतर चिंचोळी पश्चिम किनारपट्टी आहे. कॅलिफोर्नियाची किनारपट्टी फळबागासाठी प्रसिद्ध आहे. हे लक्षात राहू द्या. कॅलिफोर्नियाची किनारपट्टी कशासाठी प्रसिद्ध आहे तर फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. या देशाच्या मध्यवर्ती मैदानाला मिसिसिपी, मिसुरी, ओहियो, टेनेसी इत्यादी नद्या भरपूर पाणी पुरवठा करतात. याशिवाय पश्चिम किनारपट्टीवरील कोलंबिया व कोलोरॅडो नद्या, सॉल्ट लेक, पंचमहासरोवरे या जलसंपत्तीचा उपयोग जलवाहतूक, पाणी पुरवठा, जलविद्युत निर्मितीसाठी होतो. या ठिकाणी बघा पंचमहासरोवरे दिली आहे. हे महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. पंचमहासरोवरे मध्ये कोणते 5 महासरोवर येतात तर सुपेरियल, मिशिगन, युरॉन, इरी, ओंटारियो हे लक्षात राहू द्या. हवामान बघूया. प्राकृतिक विविधतेमुळे या देशातील हवामानातही विविधता आढळते. उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यामुळे अलास्काचे हा पुतळा बघा, स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे. तापमान 0 अंश सेल्सिअसच्या खाली असते. मध्यवर्ती मैदानी प्रदेशातील हवामान उन्हाळ्यात उष्ण व कोरडे असते तर हिवाळ्यात थंड असते. नेवाडा, ॲरिझोना या वाळवंटी प्रदेशात तापमान नेहमी जास्त असते. तेथील सर्वात जास्त तापमान डेड व्हॅलीमध्ये 57 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. देशाच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात आवर्ताची निर्मिती होते. या आवर्तांना हरिकेन असं म्हणतात. हे लक्षात राहू द्या. देशाच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात आवर्ताची निर्मिती होते. या आवर्तांना हरिकेन असं म्हणतात. यामुळे मेक्सिकोच्या आखाताजवळील किनारी भागात मोठे नुकसान होते. पश्चिमी वाऱ्यांमुळे रॉकी पर्वतरांगात सुमारे 2500 मिमी वार्षिक पर्जन्य होतो. वाळवंटी प्रदेशात तो सुमारे 250 मिमी इतका पडतो. मध्यभागी मैदानी भागात पर्जन्यमान 500 ते 800 मिमी इतके आहे. पूर्वेकडे अपेलेशियन पर्वताच्या दक्षिण भागात पूर्वीय वाऱ्यामुळे सुमारे 1200 मिमी पर्जन्य पडतो. नैसर्गिक साधन संपत्ती बघूया. वनस्पती जास्त पाऊस पडणाऱ्या रॉकी व अपेलेशियन पर्वतीय भागात मेपल, ऑक, हेमलॉक, पॉपलर, फर, स्प्रूस इत्यादी वृक्षाची दाट वने आहे. अंतर्गत मैदानी प्रदेशात विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. त्यांना प्रेयरी म्हणतात. वाळवंटी प्रदेशात खुरटी व काटेरी झुडपे आढळतात. प्राणी व पक्षी बघूया. या देशातील पर्वतीय वनांमध्ये अस्वले, लांडगे, प्युमा, बिबटे इत्यादी वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. उत्तरेकडील अलास्कासारख्या शीत हवामानाच्या प्रदेशात पांढरी अस्वले व रेनडिअर सारखे दाट केस असलेले प्राणी आहे. याशिवाय देशात गायी, मेंढ्या, डुकरे, कोंबड्या, टर्की हे प्राणी व्यापारी तत्वावर पाळले जातात. गरुड, घुबड, हंस हे पक्षी आढळतात. अनिर्बंध शिकारीमुळे वन्य प्राण्यांची संख्या कमी होऊ लागली म्हणून शासनाने अभयारण्य उभारली आहे. त्यापैकी येलोस्टोन हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. खनिजे बघूया. ही माहिती महत्त्वाची नाही आपल्यासाठी. व्यवसाय बघूया आपण. व्यवसायामध्ये शेती बघूया. मध्यवर्ती मैदानातील सुपीक मृदा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सहसंबंध मानवाने प्रस्थापित केला आहे. त्यामुळे येथे शेती व्यवसाय भरभराटीस आला आहे. मिसिसिपी व मसुरी नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची सुपीक मृदा, शेती व्यवसायासाठी आधुनिक तंत्र, नवीन शेती पद्धती यामुळे देश शेती उत्पादनात अग्रेसर आहे. हा प्रदेश प्रेरी प्रदेश म्हणून ओळखला जातो. याला गव्हाचे कोठार असेही म्हणतात. हे लक्षात राहू द्या. गहू, मका, सोयाबीन, कापूस, तंबाखू इत्यादी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. संत्री, सफरचंद इत्यादी फळे व बटाटा, टोमॅटो सारख्या भाज्या यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते.
हवाई बेटे ऊस व अननस यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात राहू द्या. हवाई बेटे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऊस व अननस यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कॅलिफोर्नियाचे मैदान फळांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. पशुपालन बघूया आपण. मध्यवर्ती मैदानातील गवताळ प्रदेशात गायी, कोंबड्या, डुकरे इत्यादी प्राणी मोठ्या प्रमाणावर पाळले जातात. व्यापारी पद्धतीच्या पशुपालनामुळे मांसोत्पादनात व दुभत्यांचे पदार्थ बनवण्यात हा देश अग्रेसर बनला आहे. त्यामुळे या क्षेत्रातही या देशाने आर्थिक प्रगती साधली आहे. मासेमारी बघूया. या देशाला पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूनी किनारपट्ट्या लाभल्या आहे. देशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ अटलांटिक महासागरात विस्तृत भूखंड मंच आहे. तेथे जॉर्जेस बँक हे मासेमारीचे क्षेत्र आहे. बघा, जॉर्जेस बँक हे काय आहे? तर मासेमारीचे क्षेत्र आहे, हे लक्षात राहू द्या. मेक्सिकोच्या आखातात सुद्धा मासेमारी चालते. भरपूर उत्पादनामुळे मासे निर्यात केली जाते. ट्यूना, सोलमन, शार्क, मॅक्रेल इत्यादी जातीचे मासे आढळतात. हा व्यवसायही देशाच्या आर्थिक विकासात चालना देणारा ठरला आहे. उद्योग बघूया. विविध खनिजे, भरपूर जलसंपत्ती, ऊर्जा पुरवठा यामुळे हा देश विविध उद्योगांचे माहेरघर बनला आहे. ही बघा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने दिली आहे. या ठिकाणी बघा, इथे पॅसिफिक महासागर आहे, तर पूर्वेला अटलांटिक महासागर आहे. या ठिकाणी बघा न्यूयॉर्क आहे. या ठिकाणी बघा येल्लोस्टोन राष्ट्रीय उद्यान आहे. इथे सॉल्ट लेक सिटी आहे. इथे बघा पश्चिम किनाऱ्याजवळ हॉलिवूड आहे. वरती कॅनडा आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या वरती उत्तरेला कॅनडा आहे. खाद्यपदार्थ, कागद, रसायने, पेट्रोलियम पदार्थ, विजेवर चालणारे यंत्र, मोटारी, तयार कापडे, शास्त्रीय व वैद्यकीय उपकरणे इत्यादी वस्तूचे कारखाने आहे. कॅलिफोर्निया, टेक्सास, ओहियो, मिशिगन, न्यूयॉर्क, एरी, न्यू इंग्लंड, अलाबामा हे औद्योगिक उत्पादन करणारे प्रमुख भाग आहे. याशिवाय कॅलिफोर्नियातील हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात राहू द्या. हॉलिवूड कशासाठी प्रसिद्ध आहे? तर कॅलिफोर्नियातील हे चित्रपट निर्मितीच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात राहू द्या. तर सिलिकॉन व्हॅली हे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे केंद्र आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आपण व्यापार बघूया. या देशाचा जगातील इतर अनेक देशाशी व्यापार चालतो. त्यातही प्रामुख्याने युरोपीय देश व आशियाई देशांशी हा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. वाढत्या उद्योगाची गरज भागवण्यासाठी लोह खनिज व खनिज तेल मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. यंत्रे, सुती धागा, खेळणी, खनिज तेल, वंगण, पोलाद, चहा, कॉफी, साखर इत्यादीची आयात केली जाते. या देशातून गहू, मक्का, सोयाबीन इत्यादी धान्य, विमाने, मोटारी, कम्प्युटर्स, कागद, इतर उद्योगांसाठी लागणारी यंत्रे इत्यादींची निर्यात केली जाते. वाहतूक व संदेशवहन बघूया. व्यापार व उद्योगधंद्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्यामुळे या देशात रस्ते व लोहमार्गाचे दाट जाळे आहे. मिसिसिपी नदी, सेंट लॉरेन्स नदी व पंच महासरोवरातून जलवाहतूक चालते. सेंट लॉरेन्स नदीमुळे पंच महासरोवरे व अटलांटिक महासागर जोडले गेले आहे. बघा, हे लक्षात राहू द्या. सेंट लॉरेन्स नदीमुळे पंच महासरोवरे व अटलांटिक महासागर जोडले गेले आहे. त्यामुळे जलवाहतुकीची सोय झाली आहे. हवाई मार्गही मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. अंतर्देशीय हवाई मार्गांनी देशातील महत्त्वाची शहरे जोडली गेली आहे. संदेशवहन क्षेत्रातही या देशाने क्रांती केली आहे. देशातील केप कॅनेडी प्रक्षेपण केंद्रातून अनेक अवकाशयाने सोडली जातात. बघा, केप कॅनेडी हे काय आहे? प्रक्षेपण केंद्र आहे. नासा, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेद्वारा अवकाश संशोधन व कृत्रिम उपग्रहाद्वारा संदेशवहनाचे काम केले जाते. नासाचा हा लॉंग फॉर्म लक्षात राहू द्या, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. पर्यटन बघूया. रम्य व सुंदर सागर किनारे न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, वॉशिंग्टन DC, हॉलिवूड यासारखी प्रसिद्ध शहरे, तसेच नायगारा धबधबा, अनेक राष्ट्रीय उद्याने, स्वातंत्र्य देवतेचा पुतळा, राष्ट्रीय स्मारके हे सारे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या देशाला भेट देतात. पर्यटन व्यवसायाने देशाच्या आर्थिक विकासात भर घातली आहे. शासनाच्या काळजीपूर्वक नियोजनामुळे ऐतिहासिक, नैसर्गिक पर्यटन स्थळांची योग्य प्रकारे निगा राखली जाते व पर्यटनाच्या दृष्टीने त्यांची विशेष काळजी घेण्यात येते. पर्यटकांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी या देशाचा पर्यटन विभाग जागृत आहे. लोकजीवन बघूया. लोकजीवन. रेड इंडियन हे येथील मूळ रहिवासी आहेत, हे लक्षात राहू द्या. रेड इंडियन हे येथील मूळ रहिवासी आहे, पण आता त्यांची संख्या खूप कमी झाली आहे. देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीला लोकवस्ती दाट आहे. त्या मानाने पर्वतीय व पठारी भागात
विरळ लोकवस्ती आहे. या देशात इंग्रजी ही प्रमुख भाषा असून स्पॅनिश ही द्वितीय क्रमांकाची भाषा आहे. देशात ख्रिश्चन धर्मियांची संख्या जास्त आहे. अनेक देशातील लोक येथे नोकरी व्यवसायासाठी आले असल्यामुळे येथील लोकजीवनात वैविध्य आढळते. या लोकांच्या आहारात सॅलेड, भाज्या, ब्रेड, मासे, बर्गर, पिझ्झा इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. तेथे सर्व घरे सोयींनी युक्त व अनेक मजल्यांची असते. रॉक, डिस्को, ब्रेक इत्यादी नृत्यप्रकार व संगीत ही या देशाची वैशिष्ट्य आहे. लोकांना सिनेमे बघणे, बेसबॉल, रग्बी, फुटबॉल इत्यादी खेळांचे सामने पाहणे, गिर्यारोहण करणे, टेनिस खेळणे, सी सर्फिंग करणे इत्यादी आवडते. महत्त्वाची शहरे बघूया. वॉशिंग्टन DC बघूया आधी. वॉशिंग्टन DC डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. बघा DC म्हणजे काय होते? डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया. वॉशिंग्टन DC ही संयुक्त संस्थानाची राजधानी असून ते एक सुनियोजित व नीटनेटके शहर आहे. जागतिक बँकेची मुख्य कचेरी येथे आहे. न्यूयॉर्क बघूया. हे शहर मॅनहॅटन बेटावर वसलेले असून व्यापारी व वाहतुकीचे केंद्र आहे. हे बघा, हे लक्षात राहू द्या. न्यूयॉर्क हे शहर कोणत्या बेटावर वसलेले आहे? तर मॅनहॅटन बेटावर वसलेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय या ठिकाणी आहे. बघा, हे लक्षात राहू द्या. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्कमध्ये आहे. या शहराजवळ स्वातंत्र्य देवतेचा पुतळा उभारला आहे. सॅन फ्रान्सिस्को बघूया. हे शहर पश्चिम किनाऱ्यावर असून औद्योगिक व वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे. येथील फळबागा, फुलबागा, सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारा हे निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. लॉस एंजेलिस बघूया. हे शहर मोठे व बंदर असून जवळच हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. हे लक्षात राहू द्या. हॉलिवूड काय आहे? चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. समुद्रकिनारे छायाचित्रणासाठी उत्तम असे निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश या नैसर्गिक देणगीमुळे हॉलिवूड येथे चित्रपट निर्मितीचा व्यवसाय भरभराटीला आला आहे. या ठिकाणी परदेशातूनही लोक चित्रपट निर्मिती व चित्रीकरणासाठी येत असतात. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने संयुक्त संस्थानाचा जगामध्ये रिकामी जागा क्रमांक लागतो. बघा, आपण बघितलं होतं 4था क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने संयुक्त संस्थानाचा जगामध्ये 4था क्रमांक लागतो. संयुक्त संस्थानाच्या पश्चिम भागात रिकामी जागा ही मुख्य पर्वतश्रेणी आहे. रॉकी ही मुख्य पर्वतश्रेणी आहे. संयुक्त संस्थानाच्या पश्चिम किनारपट्टीचा भाग रिकामी जागासाठी प्रसिद्ध आहे. फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. रिकामी जागा पार्क संयुक्त संस्थानातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे. आपण बघितलं होतं येलोस्टोन पार्क संयुक्त संस्थानातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे. हे बघा, रिकामी जागा हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. हॉलिवूड हे चित्रपट निर्मितीचे केंद्र आहे. हे पॉइंट्स लिहून ठेवा. येलोस्टोन राष्ट्रीय उद्यान, ग्रँड कॅनन, रॉकी पर्वत, अपेलिशियन पर्वत, पंच महासरोवरे, मिसिसिपी नदी आणि केप कॅनडी. आणि त्याच्या समोर लिहून ठेवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने. हे फक्त पॉइंट्स लिहा आणि त्याच्यासमोर US असं लिहून ठेवा. म्हणजे कधी हा आला, यामधून काही पॉइंट्स आले तर तुम्हाला लगेच आठवण की हे अमेरिकेसंदर्भात आहे म्हणून. आपण जोड्या लावा बघूया. या ठिकाणी बघा, मेपल बघितलं होतं. मेपल काय होतं? हे वनस्पती होतं. हॉलिवूड हे सर्वांना माहिती आहे. चित्रपट निर्मिती. जॉर्जेस बँक हे फार महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. हे काय होतं? मासेमारी क्षेत्र होतं. येलोस्टोन काय होतं? तर हे राष्ट्रीय उद्यान होतं. या ठिकाणी फक्त एक लक्षात राहू द्या. जॉर्जेस बँक म्हणजे काय? मासेमारी क्षेत्र. या ठिकाणी हा पाठ संपवतो. 15वा पाठ बघूया. ब्राझील. ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील दाट लोकवस्तीचा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने या देशाचा जगात 5वा क्रमांक आहे. हे लक्षात राहू द्या. क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणत्या देशाचा जगात 5वा क्रमांक आहे? तर ब्राझीलचा आहे. हे लक्षात राहू द्या. स्थान, विस्तार व सीमा बघूया. 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण अक्षरवृत्त. ह्या अक्षरवृत्तीय विस्तारामुळे काय कळते आपल्याला? की हा देश विषुववृत्ताजवळ आहे. विषुववृत्ताजवळ असल्यामुळे हवामान कसं असेल? उष्ण असेल. समोर बघूया. आणि 34°45' पश्चिम ते 73°48' पश्चिम रेखावृत्ते यांच्या दरम्यान आहे. आकृती 9 पहा. यावरून या देशाच्या सीमेवर कोणकोणते महासागर व देश आहे यांची यादी करा. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ब्राझील या देशाच्या सीमेवर कोणकोणते महासागर व देश आहे हे आपल्याला महत्त्वाचं आहे. प्राकृतिक रचना बघूया. प्राकृतिक रचना. या देशाची प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने ॲमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझीलचे पठार असे प्रामुख्याने 2 भाग पडतात. आकृती 9 पहा. ॲमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतात होऊन ती पूर्वेकडे वाहत जाते व अटलांटिक महासागराला मिळते. आपल्याला हे महत्त्वाचं आहे. ॲमेझॉन नदीचा उगम कुठे होतात? तर अँडीज पर्वतात. हे लक्षात राहू द्या. ॲमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतात होऊन ती पूर्वेकडे वाहत जाते व अटलांटिक महासागराला मिळते. ॲमेझॉन
व तिच्या उपनद्यांनी वाहून आलेल्या गाडापासून ब्राझीलच्या उत्तर भागात विस्तीर्ण सखल मैदान तयार झाले आहे. ॲमेझॉनच्या मुखाजवळ माराजो हे गोड्या पाण्याने वेढलेले मोठे बेट तयार झाले आहे. ब्राझीलच्या पठारावरून पराना व पॅराग्वे या नद्या उगम पावतात व दक्षिणेकडे वाहतात. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या उत्तरेस गियानाचा उंचवट्याचा प्रदेश आहे. पिको दी नेब्लिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर असून त्यांची उंची 3014 मीटर आहे. हे शिखर लक्षात ठेवा. ब्राझीलचे पठार या देशाच्या आग्नेय भागात असून या पठाराची उंची 2000 मीटरपर्यंत आहे. पांढरी शुभ्र वाळू हे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे. हे लक्षात ठेवा. पांढरी शुभ्र वाळू हे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे. हवामान बघूया. हा देश उष्णकटिबंधात येतो. देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. या भागात हवेचे तापमान जास्त असते. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी तापमान 25 अंश सेल्सिअस इतके असते. पठारी प्रदेशात मात्र हवामान थंड असते. किनारपट्टीला समुद्र सानिध्यामुळे उन्हाळे सौम्य व आर्द्र असतात. हिवाळे कोरडे असतात. ॲमेझॉनच्या खोऱ्यात पाऊस 1800 ते 2000 मिमी पडतो, तर आग्नेयेकडील किनारपट्टीला तो 1000 मिमीपर्यंत पडतो. नैसर्गिक साधनसंपत्ती बघूया. वनस्पती, भरपूर सूर्यप्रकाश आणि पुरेसा पाऊस यामुळे ॲमेझॉनच्या खोऱ्यात सदाहरित वने दृष्टीस पडतात. त्यांना सेल्वा असे म्हणतात. सेल्वा कशाला म्हणतात हे लक्षात राहू द्या. या अरण्यातील वृक्ष रुंदपर्णी व सदाहरित असतात. वृक्ष इतके घरडात असतात की त्यांना सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा करावी लागते. त्यामुळे ही झाडे खूप उंच वाढतात. काही झाडे 90 मीटर इतकी उंच असतात. वृक्षाच्या फांद्यांनी सूर्यप्रकाश अडवल्यामुळे अरण्य तळाशी अंधार असतो. त्यामुळे येथे परपोषी वनस्पती आढळतात. बघा इथे दिलं आहे. परपोषी वनस्पती का आढळतात? कारण वृक्षाच्या फांद्यांनी सूर्यप्रकाश अडवल्यामुळे अरण्य तळाशी अंधार असतो. त्यामुळे येथे परपोषी वनस्पती आढळतात. येथील काही वृक्ष विषारी आहेत. पूर्वी येथील आदिवासी शिकार करताना अशा वृक्षांचा रस बाणाच्या टोकाला लावत. हे खोरे रबर या झाडाचे मूळ स्थान आहे. या अरण्यात रबर, मोहगणी, रोजवूड, आर्किड इत्यादी प्रकारचे वृक्ष आढळतात. येथे आर्किडचे जवळजवळ 40,000 जाती आहे. या प्रकारच्या काही झाडांना एकच मोठे फूल येते. वृक्षाचे टणक लाकूड, दलदल, रोगट हवामान, असंख्य कीटक, मजुरांची कमतरता, वाहतुकीच्या मार्गाचा अभाव यामुळे या वनांचा व्यावसायिक वापर होत नव्हता. या भागात मनुष्यवस्तीचा अभाव होता. पण या समस्येवर मात करण्यासाठी आता शासनाने रस्ते व लोहमार्ग बांधले आहे. सवाना प्रदेशात मात्र गवत हीच प्रमुख वनस्पती आहे, तर किनारपट्टीवर नारळाची झाडे दृष्टीस पडतात. प्राणी व पक्षी बघूया. ॲमेझॉन खोऱ्यातील जंगल विविध प्राण्यांचे व पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. जग्वार, मुंगीभक्षक, ॲनाकोंडा, अजगर, विविध प्रकारची माकडे, रंगीबेरंगी फुलपाखरे येथे आढळतात. अनेक रंगाचे आकर्षक पोपट व गाणारे पक्षी यांनी जंगल गजबजून जाते. खनिजे बघूया. ब्राझीलमध्ये पूर्व भागात विविध प्रकारची खनिजे सापडतात. लोह, मॅग्नीज, निकेल, तांबे, बॉक्साईट, टंगस्टन, हिरे इत्यादी खनिजे येथे सापडतात. खनिजांच्या दृष्टीने झालेले अपुरे संशोधन, वाहतूक समस्या, महाग ऊर्जा यामुळे खनिज उत्पादन मोठ्या प्रमाणावर करता येत नाही. तरीसुद्धा या खनिजांना देशात वाढती मागणी आहे. म्हणून पठारी भागात खाणकाम व्यवसायाला वेग आला आहे. खनिजांच्या उपलब्धतेमुळे देशाच्या आर्थिक विकासास वेग आला आहे. व्यवसाय बघूया. शेती. या देशातील पठारी प्रदेशात लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. कॉफी, कोको, रबर, तंबाखू, कापूस, ऊस यांचे उत्पादन व्यापारी तत्वावर घेतले जाते. अननस, मोसंबी, केळी, संत्री यांच्या मोठ्या बागा आहे. सॅओ पालो, मिनास जेरेस या राज्यामध्ये कॉफीचे उत्पादन होते. कोको हे दुसरे महत्त्वाचे पीक असून देशातील एकूण उत्पादनापैकी 95% कोकोचे उत्पादन पूर्वेकडील बहिया राज्यात होते. केळी व संत्री उत्पादनात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानानंतर या देशाचा दुसरा क्रमांक आहे. कॉफी, कोको व रबरच्या उत्पादनात हा देश जगात अग्रेसर आहे. दक्षिणेकडील सवानाच्या गवताळ प्रदेशावर लाखो गुरे व शेळ्या मेंढ्या पाळल्या जातात. त्यामुळे मांस व दूध दुभत्यांच्या पदार्थांचे उत्पादन होते. मासेमारी बघूया. अटलांटिक महासागराच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणावर मासेमारीचा व्यवसाय चालतो. आधुनिक बोटी बांधून नव्या बाजारपेठा शोधून या व्यवसायात प्रगती करण्याचे प्रयत्न चालू आहे. लॅप्टर, शिंपले, सर्डिन, पिरान्हा या जातीचे मासे येथे सापडतात. उद्योग बघूया. ब्राझील देशात स्वयंचलित वाहने, विद्युत साहित्य, सिमेंट निर्मिती इत्यादीचे कारखाने प्रमुख शहराजवळ वसलेले आहे. त्याचप्रमाणे अन्न प्रक्रिया, साखर कारखाने, सुती रेशमी, लोकरी, कापड निर्मिती उद्योगाचा येथे विकास झाला आहे. वाहतूक व संदेशवहन बघूया.
रस्ते, लोहमार्ग, हवाई मार्ग यांची जाडी पूर्व किनारपट्टीवर आढळते. कॉफीच्या मळ्यामुळे सेओ पालो शहराला जोडणारे अनेक लोहमार्ग बांधले गेले आहे. घनदाट अरण्य, खोल दऱ्या, धबधबे, नदीतील मगरी, पाणघोडे यामुळे ॲमेझॉन नदीचा जलप्रवाह जलवाहतुकीसाठी फारसा वापरता येत नव्हता. परंतु पेरू व ब्राझील देशातील शहरांना जोडणारा ट्रान्स ॲमेझॉनियन हा महामार्ग बांधल्यामुळे या भागातील दळणवळण सुलभ झाले आहे. रियो दी जानेरो ते बेलो हॉरिझॉन्टो आणि रियो दी जेनेरो ते ब्राझिलिया हे व्यापारिकदृष्ट्या महत्त्वाचे लोहमार्ग आहे. तसेच ॲमेझॉनच्या उत्तरेला नदीला समांतर असा मार्ग बांधण्याचे काम चालू आहे. व्यापार बघूया. ब्राझीलच्या निर्यातीत कृषी उत्पादनाचा मोठा वाटा आहे. कॉफी व कोको यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करणारा ब्राझील हा जगातील प्रमुख देश आहे. याशिवाय कापूस, साखर, तंबाखू, संत्री, केळी, लोह खनिज यांची निर्यात केली जाते. हा देश यंत्रे, खनिज तेल, वंगणे, रासायनिक उत्पादने, खते, अवजड वाहने, गहू इत्यादी पदार्थ आयात करतो. या देशाचा व्यापार प्रामुख्याने अर्जेंटिना, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, सौदी अरेबिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशाशी चालतो. पर्यटन बघूया. स्वच्छ शुभ्र वाळूचा आकर्षक समुद्रकिनारा, निसर्ग सौंदर्याने नटलेली बेटे, फळबागा, ॲमेझॉन खोऱ्यातील अरण्य, विविध पक्षी पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य पर्यटक देशात येतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला महत्त्व आले आहे. ब्राझिलिया ही नवी राजधानी देखील पर्यटकांचे आकर्षक बनले आहे. लोकजीवन बघूया. लोकजीवन येथील लोकांची भाषा पोर्तुगीज आहे. धर्म ख्रिश्चन आहे. समोरची माहिती आपल्यासाठी महत्त्वाची नाही. पोशाखाबद्दल दिली आहे. इथून बघा. कॉफी, माते नावाचा कडक चहा ही यांची आवडती पेय आहे. कार्निवल हा येथील लोकप्रिय उत्सव आहे. हे लक्षात राहू द्या. कार्निवल हा येथील लोकप्रिय उत्सव आहे. कार्निवल हा उत्सव गोव्यामध्ये सुद्धा साजरा केला जातो. त्यावेळी चित्ररथ निघतात. तेव्हा रॉक, सांबा इत्यादी नृत्याचे व गायनाचे कार्यक्रम होतात. सॉकर हा इथला लोकप्रिय खेळ आहे. महत्त्वाची शहरे बघूया. ब्राझिलिया बघूया. ही ब्राझीलची नवी राजधानी आहे. हे एक सुनियोजित शहर असून वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. येथे शासनाची इमारत व्ही आकाराच्या कृत्रिम तलावाने वेढलेली आहे. या तलावाच्या एका काठावर राष्ट्रपती भवन आहे. ब्राझीलचे सर्वोच्च न्यायालयही येथेच आहे. सॅओ पालो हे उत्कृष्ट बंदर असून दाट लोकवस्तीचे शहर आहे. येथील बुटॅन्टन संस्थेत सर्पदंशावर गुणकारी औषध तयार करून इतर देशात पाठवले जाते. रियो डी जानेरो हे एक उत्तम बंदर असून व्यापाराचे केंद्र आहे. ब्राझीलची पूर्वीची राजधानी येथे होती. पहिली वसुंधरा परिषद 1992 साली या शहरात झाली आहे. हे लक्षात राहू द्या. पहिली वसुंधरा परिषद कोणत्या शहरात झाली तर रियो दी जानेरो ह्या शहरात झाली. हे लक्षातच राहू द्या. या ठिकाणी बघा ब्राझीलचा नकाशा दिला आहे. प्रमुख शहरा व वाहतूक मार्ग दिले आहे. इथे बघा उत्तर अटलांटिक महासागर आहे. या ठिकाणी बघा ब्राझील पूर्वेला पूर्ण पाण्याने व्यापलेला आहे. ब्राझिलिया ही राजधानी मधामध्ये आहे बघा. पश्चिमेला बोलिव्हिया देश आहे. इथे पेरू आहे. या ठिकाणी बघा रियो दी जानेरो हे सिटी महत्त्वाचे आहे. विक्टोरिया या ठिकाणी बघा अर्जेंटिना आहे. पॅराग्वे आहे. इकडे बोलिव्हिया आणि इकडे पेरू. इथे दक्षिण अटलांटिक महासागर आहे. म्हणजेच ब्राझीलला अटलांटिक महासागराने वेढलेला आहे. पूर्व भागात अटलांटिक महासागर आहे. ब्राझीलच्या पूर्व भागात अटलांटिक महासागर आहे. तर पश्चिमेला अर्जेंटिना, पॅराग्वे, बोलिव्हिया, पेरू इत्यादी देश आहेत. समोर बघूया. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरच्या काही रिकामी जागा बघूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगात रिकामी जागा क्रमांक आहे. कोणता क्रमांक आहे? 4था क्रमांक आहे. आपण बघितलं होतं पाठाच्या सुरुवातीलाच. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगात 4था क्रमांक आहे. हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. तिसरी रिकामी जागा बघा. पहिली वसुंधरा परिषद रिकामी जागा येथे झाली. कुठे झाली? रियो दी जानेरो. हे लक्षातच राहू द्या. सॅओ पालो याचं वैशिष्ट्य काय आहे? ते एक बंदर आहे. आणि ब्राझिलियाचं वैशिष्ट्य काय आहे? तर ते एक राजधानी आहे. समोर बघूया. ह्या रिकामी जागासुद्धा आपल्या महत्त्वाच्या नाही. ब्राझीलचा लोकप्रिय उत्सव कोणता? हा प्रश्न लक्षात राहू द्या. कारण कार्निवल हा उत्सव आपल्या गोव्यामध्ये सुद्धा साजरा केला जातो. म्हणून तुम्हाला माहिती हवं. हा एक प्रश्न लक्षात घ्या. विषुववृत्तीय वनात जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. हे लक्षात राहू द्या. याचं कारण लक्षात राहू द्या. माराजो बेट हे लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो.
आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. थँक्यू.